नीतिशास्त्राचा अर्थ आणि स्वरूप. नमस्कार. आपण सत्राला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छिते. आपण कधीही असं काही केलं आहे की जे आपली मूल्य, विश्वास आणि नैतिक तत्वांच्या विरोधात असेल? सरळ उत्तर मिळेल नाही, कधीही नाही. मी हे समजू शकते, कारण काय योग्य आणि काय अयोग्य ते ठरवणं कठीण आहे. एका परिस्थितीत जे बरोबर आहे ते दुसऱ्या परिस्थितीत अयोग्य असू शकतं. तर आजच्या सत्रात आपण व्यवसायाच्या वातावरणामधील सर्वात महत्त्वाच्या संकल्पनेबद्दल म्हणजेच नीतिशास्त्राबद्दल अभ्यास करणार आहोत. या सत्रात आपण व्यवसाय आणि नीतिमत्तेचा अर्थ आणि स्वरूप यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. आपण वास्तविक जीवनात अनेक उदाहरणं आणि केस स्टडी यांच्या मदतीनं या संकल्पनेचा अभ्यास करूयात. नीतिशास्त्र ही सामाजिक विज्ञानाची एक शाखा आहे. नैतिक तत्व आणि सामाजिक मूल्य ती हाताळते. जे आपल्याला चांगलं आणि वाईट आहे त्याचं वर्गीकरण करण्यास मदत करते. आपल्या चांगल्या गोष्टी करण्यास आणि वाईट गोष्टी टाळण्यास सांगते. नीतिशास्त्र चांगले आणि वाईट, योग्य आणि चुकीचे, उचित आणि अनुचित, नैतिक आणि अनैतिक, योग्य आणि अयोग्य मानवी कृती वेगळे करते. थोडक्यात नीतिशास्त्र म्हणजेच आचारसंहिता. न्यायमूर्ती पीटर स्टीवर्ट कोट म्हणतात, आपल्याला काय करण्याचा अधिकार आहे आणि काय करणे योग्य आहे यामध्ये फरक आहे. माणूस एक सामाजिक प्राणी आहे. निसर्गाचे नियम माणसांवर आणि इतर जीवांवर नियंत्रण ठेवत असले तरीही स्वतःच्या वैयक्तिक आणि सामूहिक वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही विशिष्ट तत्त्व त्यांनी स्वतः तयार केली आहेत. हे नियम वर्तन मानकांच्या रूपात संस्कृती आणि वेळेनुसार भिन्न असू शकतात, परंतु त्यांची मूलभूत वैशिष्ट्य विशिष्ट समुदायात किंवा सामाजिक गटांमध्ये नेहमीच परस्पर अस्तित्व आणि शांतता राखणे हीच असतात. काही वर्षापूर्वी समाजशास्त्रज्ञ रेमंड बॉमहर्ट यांनी व्यावसायिकांना विचारलं होतं, नीतिशास्त्र म्हणजे तुमच्या मते काय आहे? आणि त्यावर त्यांचं उत्तर होतं, माझ्या भावना मला जे सांगतात ते बरोबर आहे की चूक आहे, म्हणजेच नीतिमत्ता. नीतिशास्त्र माझ्या धार्मिक श्रद्धेशी संबंधित आहे. नीतिमान असणं कायद्यानं आवश्यक आहे तेच करीत आहे. हे उत्तरं सामान्य असू शकतात. नीतिशास्त्राचा अर्थ काढणं कठीण आहे आणि नीतिमान लोकांबद्दल असलेली अनेक मतं अस्पष्ट आहेत. नीतिशास्त्र म्हणजे काय? नीतिशास्त्र म्हणजे हक्क आणि चुकीचे या चांगल्या आधारित मानकांचा संदर्भ आहे. मानवानं काय करावं ते सामान्यतः हक्कांच्या बाबतीत, जबाबदाऱ्या, समाजाला मिळणारे फायदे, औचित्य किंवा विशिष्ट सद्गुणांच्या संदर्भात सूचित करतात. नीतिशास्त्र उदाहरणार्थ ते असे मानदंड नमूद करतात ज्यामध्ये बलात्कार, खून, चोरी, प्राणघातक हल्ला, अपशब्द आणि फसवणुकीपासून परावृत्त करण्यासाठी वाजवी जबाबदाऱ्या लादल्या जातात. नैतिक मानकामध्ये प्रामाणिकपणा, करुणा, निष्ठा यांचे गुण समाविष्ट करतात आणि नैतिक मानकामध्ये जीवनाचा हक्क, दुखापतीपासून स्वातंत्र्य मिळण्याचा हक्क आणि गोपनीयतेचा हक्क यासारख्या अधिकाराशी संबंधित मानकांचा समावेश आहे. अशी मानकं नैतिकतेची पुरेशी मानकं आहेत, कारण ती सुसंगत आणि सुप्रसिद्ध कारणांद्वारे समर्थित आहेत. दुसरं म्हणजे नीतिशास्त्र म्हणजे एखाद्याच्या नैतिक मानकांचा अभ्यास आणि विकास होय.
पूर्वीच नमूद केल्याप्रमाणे भावना, कायदे आणि सामाजिक नियम नैतिकतेपासून विचलित होऊ शकतात. म्हणूनच एखाद्याच्या मानकांचे परीक्षण करणं आवश्यक आहे की ते योग्य आहे की नाही. आचारसंहितेचा अर्थ देखील आहे. तर मग आपल्या स्वतःच्या नैतिक श्रद्धा आणि आपल्या नैतिक आचरणाचा सतत अभ्यास करणं आणि आपण आणि आम्ही हे सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणं. आपल्याला आकार देण्यास वाजवी आणि दृढ आधारावर अवलंबून असलेल्या मानकांनुसार जगण्यास मदत करतो. आता नीतिशास्त्रांची व्याख्या समजून घेऊ. नीतिशास्त्र म्हणजे नैतिक तत्व किंवा मूल्यांचा एक समूह आहे जो मानवी वागणुकीच्या नीतिमत्वाशी किंवा चुकीच्या गोष्टींशी संबंधित आहे आणि जे इतरांशी, व्यक्ती आणि संस्थांसाठी आपल्या आचरणास मार्गदर्शन करतात. नीतिशास्त्र म्हणजे एखाद्या समाजाच्या नैतिक मानकांचे परीक्षण करणं आणि हे मानक आपल्या आयुष्यात कसे लागू होतात हे विचारण्याची क्रिया. म्हणूनच जेव्हा एखादा माणूस कुटुंबातील मित्रांकडून घेतलेल्या नैतिक मानकांचा स्वीकार करतो आणि नैतिकतेने वागणे सुरू करतो, तेव्हा मला असं वाटतं की ज्या परिस्थितीत मी स्वतःला शोधते त्याच परिस्थितीचे हे मानक काय सूचित करतात. या मानकांचा खरोखरच अर्थ आहे काय? या मानकांसाठी किंवा विरुद्ध कारणं कोणती आहेत? मी त्यांच्यावर विश्वास का ठेवला पाहिजे? त्यांच्या बाजूनं काय बोललं जाऊ शकतं आणि त्यांच्या विरोधात काय म्हटलं जाऊ शकतं? या किंवा त्या विशिष्ट परिस्थितीत त्यांचे परिणाम वाजवी आहेत का? आता आपण व्यवसाय आचार हा शब्द वापरू आणि समजून पाहूया. जुन्या विनोदानुसार व्यावसायिक नीतिशास्त्र हा एक विरोधाभास आहे. काहींसाठी तर हा केवळ एक विनोद आहे. इतरांसाठी एक गंभीर प्रश्न आहे. व्यवसाय हा स्वभावानुसार अनैतिक असल्यामुळं व्यावसायिक आचारसंहितेसारखा विषय कसा असू शकतो? नवीन अर्थव्यवस्था, कामाचे जग आणि त्यामध्ये मूलभूतपणे काम करणारे लोक बदलत आहेत. तंत्रज्ञान, जागतिकीकरण, अंतर्मुखता आणि प्रतिभेसाठीचे युद्ध हे सर्व नवीन अर्थव्यवस्था चालवत आहेत आणि नवीन कॉर्पोरेट प्रतिमा तयार करण्यात मदत करत आहेत. नवीन अर्थव्यवस्थेमध्ये व्यवसाय मॉडेलांना मालमत्तांचे गटबद्ध करणे म्हणून पाहिले जाऊ शकते आणि व्यावसायिकांना प्रत्येक मालमत्तेसाठी जबाबदार असणे आवश्यक आहे. मालक किंवा भागीदार कोणत्याही प्रकारचे परस्पर सहमत मार्गाने व्यापक उत्तरदायित्वामध्ये व्याप्तींनी पकडले पाहिजे अशा व्यापक नैतिक परिमाणांचा समावेश आहे आणि त्याद्वारे नैतिक संघर्षाचा अधिक धोका जो एखाद्या संस्थेला हानी पोचवू शकतो. नैतिक संघर्ष टाळणं हे एक नवीन व्यवस्थापनाचे आव्हान आहे. नैतिक वागणे ही कृती नसून सवय आहे. जसे की चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप आणि पौष्टिक आहार घेण्याच्या सवयी विकसित करणे आवश्यक आहे, तसंच ॲरिस्टॉटलचा असा विश्वास होता की योग्य कृती चांगल्या नैतिक सवयी विकसित केल्यामुळे होते. व्यवसायाच्या संदर्भात याचा अर्थ सखोल पातळीवर प्रशिक्षण, ज्याला आपण कॉर्पोरेट संस्कृती असं म्हणतो. व्यवसाय आचारसंहितेची व्याख्या. व्यवसाय नीतिशास्त्र नैतिक हक्क आणि चुकीचे अभ्यास करण्याचे विशेष साधन आहे. ते नैतिक निकषांवर लक्ष केंद्रित करतात कारण
ते विशेषतः व्यवसाय, धोरणे, संस्था आणि वर्तन यांना लागू होतात. सर्वात मूलभूत परिभाषानुसार व्यवसायातील नीतिशास्त्र संबंधाभोवती फिरते. अनेक सामाजिक आणि आर्थिक स्तरांवर व्यवसाय आणि ग्राहक यांच्यामध्ये हे संबंध अस्तित्वात आहेत. म्हणूनच व्यवसायाचे नीतिशास्त्र एक व्यक्ती आणि व्यवसायामधील संबंध परिभाषित करतात किंवा कर्मचारी सरकारच्या विविध क्षेत्रामध्ये आणि समुदायामध्ये लागू शकतात. व्यवसाय नैतिकता केवळ अमेरिकेतच नाही तर जगभरात नैतिक आणि नैतिक जबाबदारीच्या निकषांवर विकसित झाली आहे, ज्यामध्ये नैतिक आणि नैतिक वागण्याची मागणी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापार संप्रेषण आणि भागीदारीच्या सर्व बाबींमुळे व्यवसायातील नैतिकतेच्या विकासास आणि उत्क्रांतीला प्रोत्साहन केलं जातं. व्यवसाय नीतिशास्त्र हे परिभाषित करणं सोपं नाही. कोणत्याही व्यवसाय आणि ग्राहक किंवा सामान्य लोक यांच्यात अस्तित्वात असलेल्या उद्योगांची विस्तृत श्रेणी आणि सामाजिक वर्तनाची क्षेत्र व्यवसायातील नैतिकतेचे क्षेत्र गुंतागुंतीचे करतात. कॉर्पोरेट कार्यालय तसंच स्थानिक किराणा दुकानांमध्ये व्यवसाय नीतिशास्त्र पाळलं जाऊ शकतं. हे सामाजिक जबाबदारी आणि कॉर्पोरेट अनुपालनासह नियोक्ता आणि कर्मचाऱ्यांच्या हक्काशी संबंधित आहे. नीतिशास्त्र नैतिकता, जबाबदारी, निर्णय आणि कोणत्याही कंपनी किंवा व्यवसायानं तळागाळातील पातळीपासून स्थानिक किंवा राष्ट्रीय सरकारमधील सर्वोच्च पदापर्यंत केलेल्या कृतीचे क्षेत्र आहे. ग्राहक हक्क तसेच अपेक्षांकडेही आज समाजात लक्ष वेधले जात आहे. इंटरनेट आणि आंतरराष्ट्रीय व्यापार विकासाच्या स्फोटाने विविध सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या देशांमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार नैतिकतेच्या पुढील विकासासाठी आणि संरचनेसाठी आवश्यकता निर्माण केली आहे. सामान्यतः पुरेशी खरेदी, अंतर्गत व्यापार आणि निरुपयोगी बंध पात्रांची वृद्धी प्रसारमाध्यमांच्या बातम्यांमध्ये सामान्यपणे पाहिली गेली आहे. व्यावसायिक आचारसंहिता क्षेत्रात मानक आणि पायाभूत सुविधा विकसित केल्यानं देश आणि त्यांचे व्यवसाय आयोजित करण्याच्या मार्गामधील आर्थिक, भाषा आणि नैतिक किंवा मूल्यांचं अंतर कमी होण्यास मदत होते. जसं की 21व्या शतकात व्यवसाय करण्याच्या पद्धतीवर व्यवसायाच्या नीतिशास्त्रांचा चांगला परिणाम झाला आहे. व्यवसाय नीतिमत्ता सामान्यतः 4 मूलभूत पायांवर बनवली जाते: वृत्ती, मूल्य, वर्तन आणि सामान्य रूढी आणि अपेक्षा. व्यवसायाच्या नैतिकतेचा अभ्यास कायद्याच्या क्षेत्रात भटकू शकतो, परंतु बऱ्याचदा वागणूक, अपेक्षा आणि सामान्य सौजन्य, शिष्टाचार, प्रामाणिकपणा आणि सचोटीच्या मागण्यांशी संबंधित नाही. अनैतिक व्यवसाय वर्तन उत्पादकता आणि जीवनमानांचे नुकसान करतात. अशा पद्धतीचा परिणाम सामाजिक तसंच पर्यावरणीय ऱ्हासावर होतो आणि यामुळेच समाजाच्या बऱ्याच बाबींचं नुकसान होतं, ज्याचा परिणाम विश्वासाचा अभाव हा असतो. व्यवसाय दिवसेंदिवस स्पर्धात्मक बनलेत आणि उत्पादनांचं मूल्य आणि त्यांचे उत्पादक, किंमत, प्रति युनिट किंवा ते करत असलेल्या कार्याच्या पलीकडे गेलेत. असं म्हणलं जाऊ शकतं की व्यवसायातील नैतिकता ही सराव आणि क्रियाकलापांमधील नैतिक वर्तनांचं विश्लेषण आहे. कोणत्याही सामाजिक नैतिकता आणि मूल्यांचं ते प्रतिबिंब आहे. हे उघड आहे की व्यवसाय वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर
आपल्या जीवनावर परिणाम करतो. तथापि एखादा मालक ज्या प्रकारे कर्मचाऱ्याची वागतो आणि त्या उलट वागतो, त्याप्रमाणे व्यवसायातील नीतिशास्त्र कोणती भूमिका बजावते? व्यवसायाच्या आचारांवर कोणत्या मार्गाने प्रभाव पडतो? व्यवसायातील नैतिकता समजून घेतल्यानं नैतिकतेची कोंडी सोडवण्यासाठी तसेच प्रामाणिकपणाचा, सन्मानाचा विकास होण्याची, चांगल्या खेळाची भावना असणारी आणि मानवी सन्मानाच्या समस्येवर विश्वास ठेवण्याचा मार्ग व्यक्तींना मिळतो. नियोक्ता आणि कर्मचाऱ्यांमधील जबाबदाऱ्या जितक्या महत्त्वाचे असतात, तितकेच व्यवसाय आणि जाहिरातीपासून ते विपणन आणि स्पर्धा या प्रत्येक व्यवसायामध्ये नीतिशास्त्रांचे निरीक्षण करतं. या व्यतिरिक्त व्यवसायातील नैतिकता विविध स्तरांवरील व्यवसायातील व्यक्तींना नैतिक विचार ओळखण्यास आणि त्यांचे विश्लेषण करण्यास मदत करते, जी बऱ्याच प्रकारच्या व्यवसाय कार्याशी संबंधित असू शकते. व्यवसायाचं स्वरूप तसेच व्यवसाय आयोजित करण्यासाठी विविध मॉडेल्स सूक्ष्मदर्शकाखाली ठेवली जातात, जिथे नीतिशास्त्र वर्तन व्यवसाय पद्धती आणि अंतिम निकालांचा न्याय करते. व्यवसायातील नैतिकता केवळ व्यवसायातच नाही, तर आपल्या सामाजिक वातावरणात देखील आहे. असलेल्या भूमिकेचं कौतुक केल्यानं नीती आणि नैतिकता ही ग्राहक प्रदात्या संबंधातील अपेक्षित भाग आहे हे स्पष्ट करण्यास मदत करेल. आता आपण व्यवसायाच्या नीतिमत्तेच्या स्वरूपाचा सविस्तर अभ्यास करूया. आचारसंहिता. व्यवसाय नीतिशास्त्र ही आचारसंहिता आहे. समाजाच्या कल्याणासाठी काय करावे आणि काय करू नये हे सांगते. सर्व व्यावसायिकांनी या आचारसंहितेचे पालन केलं पाहिजे. व्यावसायिक नीतिशास्त्र नैतिक आणि सामाजिक मूल्यांवर आधारित आहे. त्यामध्ये व्यवसाय करण्यासाठी नैतिक आणि सामाजिक तत्त्वे आहेत. यामध्ये आत्मनियंत्रण, ग्राहक संरक्षण आणि कल्याण, समाजसेवा, सामाजिक समूहांशी योग्य वागणूक, इतरांचे शोषण न करणे इत्यादींचा समावेश आहे. सामाजिक गटांना संरक्षण. व्यवसाय नीतिशास्त्र ग्राहक, कर्मचारी, छोटे व्यापारी, सरकार, भागधारक, सावकार इत्यादी सारख्या भिन्न सामाजिक गटांना संरक्षण देतं. मूलभूत चौकट प्रदान करते. व्यावसायिक नीतिशास्त्र व्यवसाय करण्यासाठी मूलभूत चौकट प्रदान करते. हे सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, कायदेशीर आणि व्यवसायाच्या इतर मर्यादा देते. व्यवसाय या मर्यादेतच केला जाणे आवश्यक आहे. स्वैच्छिक स्वरूपाचे आहेत. व्यावसायिक नीतिशास्त्र ऐच्छिक असणं आवश्यक आहे. व्यावसायिकांनी स्वतःहून व्यवसाय नीतिशास्त्र स्वीकारले पाहिजे. व्यवसायाचे नीतिशास्त्र स्वयंशिस्तीसारखं असलं पाहिजे. कायद्यानं त्याची अंमलबजावणी केली जाऊ नये यासाठी शिक्षण आणि मार्गदर्शन आवश्यक आहे. व्यावसायिक नीतिमत्ता परिचय देण्यापूर्वी व्यावसायिकांना योग्य शिक्षण आणि मार्गदर्शन दिले पाहिजे. व्यावसायिकांना नैतिकतेचा वापर करण्यास उद्युक्त केलं पाहिजे. त्यांना व्यवसाय नीतिमत्ता वापरण्याच्या फायद्याविषयी माहिती दिली पाहिजे. ट्रेड असोसिएशन आणि चेंबर ऑफ कॉमर्सनेही या प्रकरणात सकारात्मक सक्रिय भूमिका निभावली पाहिजे. नीतिशास्त्र एक सापेक्ष संज्ञा आहे. व्यवसाय नीतिशास्त्र ही एक संबंधित संज्ञा आहे. म्हणजेच ते एका व्यवसायातून दुसऱ्या व्यवसायात बदलते. तसंच एका देशातून दुसऱ्या देशात बदल होतो. एका देशात जे चांगलं मानलं जातं ते दुसऱ्या देशामध्ये निषिद्ध असू शकतं. ही एक नवीन संकल्पना आहे. व्यवसाय नीतिशास्त्र ही एक नवीन संकल्पना आहे. केवळ
काटेकोरपणे विकसित देशांमध्ये त्याचे पालन केले जाते. गरीब आणि विकसनशील देशांमध्ये त्याचे योग्य पालन केले जात नाही. यासह आता सद्ययुगातील व्यावसायिक नीतिपत्तेचा अभ्यास करण्याच्या गरजेवर आपलं लक्ष आपण केंद्रित करूया. बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की व्यवसायातील नीतिशास्त्राचा अभ्यास हा फक्त एक भावनिक प्रयत्न आहे, जो मुख्यतः वैयक्तिक मत आणि मानकांवर आधारित आहे. तथापि असे काही लोक आहेत की जे व्यवसायातील नैतिकतेमुळे व्यवसायाच्या कार्यक्षम कार्यावर परिणाम करतात. समकालीन व्यवसाय नीतिशास्त्र इतकेच नाही की नीतिशास्त्र हा व्यवसायाचा एक भाग असावा किंवा नाही, परंतु त्याऐवजी नैतिकतेचा उपयोग सर्वांच्या फायद्यासाठी व्यवसायविषयक निर्णय कसे घेता येतील याबद्दल आहे. व्यवसायाच्या जवळजवळ प्रत्येक पैलू त्यासह आचारसंहिता, आचरण किंवा वर्तन असा कोड आणतात, जे त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून आणि व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांकडून अपेक्षित असतं. या क्षेत्रामध्ये मानवी संसाधन, व्यवस्थापन, लेखा, वित्त, औषध, शिक्षण आणि उद्योग, उत्पादन, विविध प्रकारच्या क्षेत्रात विपणन समाविष्ट असू शकतं. एनरॉनने स्टॉक व्हॅल्यूजमध्ये अब्जावधी डॉलर्स गमावले आणि अकल्पित आर्थिक आणि कॉर्पोरेट खटल्यांमध्ये त्याचा उद्रेक झाला. या घटनेनंतर हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या, आरोग्यसेवा आणि निवृत्तीचा निधी गमावला गेला. त्या काळातील जनतेचे सर्वसाधारण एकमत त्यांच्या व्यक्तींच्या वागणुकीवरून परीक्षण केले गेले. परिणामी नैतिक वर्तनाची मागणी वाढली. एवढे बदल घडवून आणणारे एकमेव गुन्हेगार एनरॉन एकटे नव्हते. एकामागून एक घोटाळ्यात डझनभर कंपन्या गुंतल्या गेल्या आणि याचा परिणाम म्हणजेच 21व्या शतकाच्या पूर्वीच्यापेक्षा व्यावसायिक पद्धतीमध्ये नीतिशास्त्र अधिक महत्त्वाचं मानलं गेलं आहे. आजच्या व्यवसाय व्यवस्थापकांना त्यांच्या स्वतःच्या संस्थांनी दिलेल्या नैतिक वर्तनाबद्दल आणि मानकांबद्दल अत्यंत काळजी घेण्याचा हक्क आहे. 2002मध्ये युनायटेड स्टेट्स काँग्रेसनं लेखा आणि कॉर्पोरेट घोटाळ्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि वरिष्ठ वित्तीय अधिकाऱ्यांना नीतिमानाची संहिता विकसित करण्यासाठी सर्बनेस-ओक्सेल करार पास केला. या कायद्यात कॉर्पोरेशनला देखील आचारसंहिता असणं आवश्यक आहे, जे प्रामाणिक आणि नैतिक आचरण, पूर्ण प्रकटीकरण आणि सरकारी नियमांचं पालन करण्यास प्रोत्साहित करते. अलीकडील मतदान हे स्पष्ट करतं की अशा कोड कॉर्पोरेट विकास आणि पद्धतीचा अविभाज्य आणि आवश्यक भाग बनले आहेत. आपल्यातील प्रत्येकजण आपल्या आयुष्यात घोटाळे, अन्यायकारक प्रथा किंवा अनैतिक अप्रामाणिकपणा आचरणाने प्रभावित होऊ शकतात. कोणत्याही व्यावसायिक संस्था किंवा कंपनीत घेतलेल्या निर्णयाचा प्रभाव कितीही लहान असो, त्याचा आमच्यावरही प्रभाव पडतो. नागरिक, ग्राहक किंवा अगदी कर्मचारी म्हणूनही. तर आजच्या सत्राचा सारांश असा की आपल्यातील प्रत्येकावर नैतिकतेमुळे काही प्रमाणात परिणाम होत असतो. आपण सर्व संस्था, गट किंवा संघटनांशी संबंधित आहोत. आपण शाळा, क्लब, क्रीडा संघ आणि आपल्या चर्चमध्ये आणि आपल्या कार्यस्थळांवर विकसित केलेल्या संघटनांचे आहोत. बऱ्याच वेळा आपण स्वतःला अशा परिस्थितीत आढळतो की आपण योग्य आणि अयोग्य या संदर्भात निराकरण निश्चित केलं पाहिजे. उदाहरणार्थ, आपल्यापैकी एखाद्याने एखाद्या परीक्षेत फसवणूक केलेल्या मित्राला किंवा सहकारी विद्यार्थ्याला
न ओळखता शाळा जगली आहे. आपण शांत बसू शकतो का? किंवा फसवणूक करू शकतो का? कामाच्या ठिकाणी आपण एखाद्याला डिलिव्हरीच्या तारखेविषयी, घटनेविषयी किंवा एखाद्या सहकार्याने गुंतलेल्या एखाद्या अप्रामाणिक प्रसंगाबद्दल थोडंसं सत्य सांगण्यासाठी आपल्याला ओळखलं आहे. निष्ठा कशापासून सुरू होते आणि समाप्त होते? आपल्या मित्रांबद्दल किंवा आपल्या कामाच्या ठिकाणी, आपली शाळा किंवा ज्या कोणत्याही संस्थेमध्ये आपण सहभाग घेत आहोत त्याबद्दल आपली निष्ठा आहे का? असे प्रश्न नैतिक दुविधा म्हणून ओळखले जातात आणि हे घटक विविध परिस्थितीमध्ये आचरणाला प्रभावित करू शकतात. 1960च्या दशकापासून व्यवसायातील नैतिकतेचा अभ्यास केला गेला आहे आणि तरीही आपण अजूनही स्वतःला नैतिक आणि नैतिक समस्यांसह झगडत असल्याचे आढळले आहे. जेव्हा योग्य गोष्टी करण्याचा आणि नोकरीचा निर्णय घेण्याचा निर्णय येतो तेव्हा बरेच लोक अत्यंत निंदक असतात. पूर्वी बहुतेक व्यवसाय आणि कंपन्यांकरता सर्वात मोठी गोष्ट पैसा होती. स्पर्धा, अनैतिक प्रथा, फसवणूक सामान्य होते. बऱ्याच लोकांना काळजी की जेव्हा नोकरी स्वीकारण्याची वेळ येते तेव्हा त्यांना स्वतःच्या मानकांशी तडजोड करावी लागेल. आर्थिक जगात, वैद्यकीय जगात तसेच इतर बऱ्याच क्षेत्रांमध्ये बांधकाम, इंटरनेट, माहिती आणि तंत्रज्ञान, वैज्ञानिक आणि जागतिक व्यवसाय संबंध या क्षेत्रांमध्ये आपल्यापैकी बऱ्याच जणांना योग्य अशा गोष्टी करायच्या आहेत. अशा काही वेळा आहेत जेव्हा जेव्हा आपण योग्य निर्णय घेण्याची आणि नोकरीची सुरक्षा उधळण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण आपल्यास कठीण जागेच्या दरम्यान ओळखतो. कोणालाही खरोखरच सांगकामा व्हायचे नसते. तथापि आजच्या समाजात घडलेल्या बऱ्याच सकारात्मक बदलांना अशा क्रियांचा परिणाम झाला आहे. आजच्या काळात समाजातील व्यक्तींना त्यांचे हक्क समजून घेण्यासाठी आजच्या व्यवसायाच्या नैतिकतेचे स्वरूप आणि उद्दिष्टे समजून घेणं आवश्यक आहे. फसवणूक किंवा अप्रामाणिकपणा या संकल्पनेपेक्षा खूपच खोल गेलेले अभ्यास, निष्ठा, अपेक्षा आणि निंद्यपणाचे विषय व्यावसायिक आचारसंहितेच्या अभ्यासामध्ये एक महत्त्वाची भूमिका निभावतात. म्हणून नैतिकतेला नैतिक तत्त्वे किंवा मूल्ये आणि आचरण यांचा समूह म्हणून देखील परिभाषित केले जाऊ शकते. याचा परिणाम आपल्या प्रत्येकावर वैयक्तिक पातळीवर होतो. यासह आपण या सत्राच्या समाप्तीला पोहोचलो आहोत. मला आशा आहे आपण आज व्यवसाय नीती नियमांशी संबंधित केलेली ही चर्चा विस्तृतपणे तुम्हाला समजली असेल. पुढील सत्रात आपण व्यवसाय नीतिशास्त्राच्या संकल्पना आणि तत्त्वे यांचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.